युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. ह्या महानेत्यांची आपल्याला शिकवण आहे आणि ती परंपरा आपण पुढे चालू ठेवलेली आहे. ह्या महिन्यामध्ये तर एप्रिल महिना जो संपला त्याच्यामध्ये 11 तारखेला महात्मा फुलेंची जयंती होती, 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, नंतर हनुमान जयंती होती, रामनवमी होती, महावीर जयंती होती. अनेकांच्या जयंत्यांच्यामध्ये, महत्त्वाच्या सणामध्ये, महत्त्वाच्या उत्सवामध्ये आपण एकमेकाला शुभेच्छा देत असतो, एकमेकाच्या आनंदामध्ये सहभागी होत असतो. ह्या परंपरेला कुठंतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न आता काही राज्यातले लोक करतायत, हे आपण सगळेजण पाहतोय. आजचा दिवस तर माझ्या येवलाकरांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण महाराष्ट्राचा आराध्य दैवत, रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संकल्प महाबली शहाजीराजे महाराज साहेब, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ महासाहेब, या सर्वांना मी सर्वप्रथम वंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या महामानवांच्या समोर नतमस्तक होतो. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी या निमित्तानं त्रिवार वंदन करतो आणि स्वराज्यासाठी लढलेल्या, शहीद झालेल्या हजारो मावळ्यांना देखील मी आज या ठिकाणी वंदन करतो. मला बरेच दिवस भुजबळ साहेब सांगत होते की अजित आपल्याला येवलेला जायचं आहे. आज सकाळी आम्ही 3 वर्षाचा 2017, 2018, 2019 महामहिम राज्यपाल महोदयांनी तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या काळ्या आईची इमाने इतबारे सेवा केलेल्या माझ्या बहादूर शेतकऱ्यांचा यथोचित सत्कार आपण ठेवलेला होता. आम्ही सगळेजण, भुजबळ साहेब, मी, राज्यपाल महोदय, VCवर स्वतः मुख्यमंत्री दादाजी भुसे, आपले संदीपान भुमरे, बाळासाहेब थोरात, डॉक्टर विश्वजित कदम, आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाला हजर होतो. आणि मग त्यालाच जोडून आपण येवल्यामध्ये जावं हे भुजबळ साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी ठरवलं. आणि इथं आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या परिसरामध्ये आपण इथं जी काही शिवसृष्टी उभी राहू पाहते त्याचं भूमिपूजन केलं. ते आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं जाहीर करतो. मित्रांनो, मी शब्द देतो. मगाशी काहींनी बोलत असताना सांगितलं की अजित उपमुख्यमंत्री पण आहे, अर्थमंत्री पण आहे. मी येवलेकरांच्या साक्षीनं भुजबळ साहेबांना सांगतो, ही शिवसृष्टी पूर्णत्वाला जाईपर्यंत कुठल्याही परिस्थितीत मी निधी कमी पडून देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा युगपुरुष ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले, हे या भूमीचं आणि तुमच्या माझ्यासारख्या भूमिपुत्रांचं भाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 18 पगड जातीच्या धर्मांच्या मावळ्यांना त्यांच्यातली ताकदीची जाणीव करून दिली आणि स्वराज्यासाठी लढण्याच्या करता प्रेरणा दिली. शत्रू कितीही बलवान असला तरी त्याला हरवता येतं, अशा प्रकारचा एक विश्वास त्या मावळ्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, रयतेचं राज्य, स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्य कसं असावं, जनतेला न्याय कसा द्यावा, आदर्श राज्य कारभार कसा करावा, हे शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी दाखवून दिलं. आदरणीय पवार साहेब तर नेहमी सांगतात, तुम्ही पण कित्येक भाषणामध्ये ऐकलं असेल, साहेब सांगतात की पाठीमागच्या काळामध्ये निजामांचं राज्य, आदिलशहांचं राज्य, अशा वेगवेगळ्या प्रकारची नावं घेऊन त्यांचे राज्य, परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे भोसले होते, त्यांच्या राज्याला कधी भोसल्यांचं राज्य म्हटलं नाही, रयतेचं राज्य म्हटलं, हिंदवी स्वराज्य म्हटलं. हे आपल्याला विसरता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेला हा संघर्ष महाराष्ट्राचा प्रेरणादायी इतिहास आहे आणि ह्या इतिहासाचं दर्शन घडवणारा शिवसृष्टीचा प्रकल्प
सन्माननीय भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातनं, त्यांच्या पुढाकारातनं, त्यांच्या संकल्पनेतनं येवल्याच्या ऐतिहासिक आध्यात्मिक भूमीमध्ये उभा राहतोय. ह्याच्या पाठीमागच्याही काळामध्ये त्यांनी काय काय येवलेकरांना दिलं ह्याची पुन्हा मी पुनरावृत्ती करत नाही. उघड्या डोळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. ज्या दिवसापासून त्यांनी तुमचं लोकप्रतिनिधित्व स्वीकारलं त्या दिवसापासून त्यांनी मागं वळून बघितलं नाही. विकासाची घोडदौड चालू ठेवली. विकासाची गंगा माझ्या येवल्याच्या परिसरामध्ये, नाशिकच्या जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम केलं. आज नाशिक शहरामध्ये ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, ही आपली शिकवण आहे. प्रत्येकाने प्रत्येक जातीचा, धर्माचा, पंथाचा आदर केला पाहिजे. एकमेकाच्या बद्दल शत्रुत्व स्वीकारून काही घडणार नाही, काही तुमच्या माझ्या राज्याचं भलं होणार नाही. या संदर्भात माझ्यासारख्या शिवप्रेमीला, कार्यकर्त्यांना आनंद झालाय. मगाशी आपण त्या ठिकाणी पाहिलं कशा प्रकारे इथलं सगळं आता बदलणार आहे. ह्याच्यातनं पर्यटन वाढणार आहे. इथल्या लोकांना डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार निर्माण होणार आहे. मोठ्या प्रमाणावर लोक ज्यावेळेस बाहेरचे येतील त्याच्यातून 2 पैसे खर्च करायची त्यांची तयारी असते. याच्यातूनच इथं आर्थिक सुबत्ता अधिक नांदण्याच्या करता मदत होणार आहे. नाशिक येवल्याच्या या भूमीत शिवसृष्टी स्थापन करण्यासाठी सन्माननीय भुजबळ साहेब आणि सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांचे आभार देखील मानतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टीचं भूमिपूजन हे त्या ठिकाणी होत आहे. मगाशी आमच्या दराडे साहेबांनी सांगितलं, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे साहेब आणि आम्ही सगळेजण करतोय. कारण ते केलं पाहिजे. 2 वर्ष करोनाची होती, आम्ही रडगाणं गात बसलो नाही. त्याच्यातनं अडचणीमध्ये असणाऱ्या करोना बाधित लोकांना बाहेर काढलं, त्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या. त्याच्या संदर्भामध्ये हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या गोष्टी कमी होत्या त्या दिल्या. ऑक्सिजन प्लांट लावले, ॲम्ब्युलन्स दिल्या, ज्याची ज्याची गरज होती ते दिलं. कारण पहिल्यांदा माणूस जगवणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य होतं आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं आम्ही हे सगळं केलं. त्याच्यामुळे इतर थोडासा निधी जेवढा द्यायला पाहिजे तेवढं देता आलं नाही, परंतु विकास कामाला खीळ अजिबात आम्ही बसून दिली नाही. ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल. त्याच्यातून आमचे पोलीस असतील, आमचे डॉक्टर्स असतील, आमचा पॅरामेडिकल स्टाफ असेल किंवा नर्सेस असतील, हे पण स्वतःला झोकून देऊन त्या ठिकाणी काम करत होते. आमचे प्रशासनाचे अधिकारी काम करत होते. काही तर दिवस पूर्ण लॉकडाऊन झालं, सगळी दुकानं बंद होती. कुठल्याही प्रकारे लोकांना काही विकत घ्यायचं म्हटलं तर प्रश्न निर्माण झाले होते. परंतु त्याच्यातून राज्याला सावरण्याचं काम आपण त्या ठिकाणी करून दाखवलं. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. ही शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं, साहसाचं, पराक्रमाचं दर्शन घडवेल. मावळ्यांनी स्वराज्यासाठी केलेल्या त्यागाची ही आपल्याला सगळ्यांना आठवण करून देईल. नव्या पिढीला देशासाठी, समाजासाठी काम करण्याची एक ह्याच्यातून प्रेरणा मिळेल. त्याच्यातनं राज्यकर्त्यांना आदर्श कारभाराची दिशा दाखवण्याचं काम ह्या शिवसृष्टीच्या माध्यमातून होईल. महाराष्ट्राचा, देशाचा विकास कोणत्या मार्गाने केला पाहिजे याचं मार्गदर्शन ह्या शिवसृष्टीच्या निमित्तानं होईल. शिवसृष्टीच्या भूमीच्या निमित्तानं सर्व शिवप्रेमींचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. मित्रांनो, आज काय बघतोय आपण, कशा करता वेगवेगळ्या सभा चाललेल्या का? आत्ताच काही लोकांना भोंगे आठवले, त्याच्याबद्दल काही माहिती आमच्या भुजबळ साहेबांनी दिली. ह्याच्या आधी का नाही यांना काही गोष्टी आठवल्या? आता कुठल्या निवडणुका आहेत का? कशा करता लोकांच्या मनामध्ये एक संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम चाललंय का? पवार साहेबांच्या सारख्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका गेले 55 वर्ष पवार साहेब करतायत. त्यांना तुम्ही जातीयवादी म्हणता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना मी त्यावेळेस आमदार होतो, भुजबळ साहेब मंत्री होते. रामगिरी बंगल्यावर नागपूरला आम्हाला सगळ्यांना रात्री बोलवलं. साहेबांना आमच्या देखत काही आमदारांनी सांगितलं, साहेब हा निर्णय घेतला तर तुम्हाला सत्ता सोडावी लागेल. साहेबांनी भाषणात सांगितलं,
सत्ता सोडावी लागली तरी बेहत्तर शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मी त्या ठिकाणी पुरोगामी विचारांचा चाक उलट फिरू देणार नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तिथं दिलं. सत्तेकरता पवारसाहेब कधीच हपापलेले नव्हते. 4 वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते. देशाचे 10 वर्ष कृषी मंत्री होते. माझा शेतकरी जगला पाहिजे, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मला देता आल्या पाहिजे, शेततळी देता आली पाहिजे, राष्ट्रीय फलोत्पादनाची योजना देता आली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका पवारसाहेबांनी स्वीकारली. काही वेगळा प्रसंग देशामध्ये घडला तर सर्वांना एकत्र करण्याचं काम पवारसाहेबांनी केलं. हा इतिहास तुम्ही मी नाकारू शकत नाही. यांचं वय जेवढं आहे बोलणाऱ्याचं तेवढं पवारसाहेबांचं राजकारणाचं आयुष्य आहे. आणि हे काय गप्पा मारताय? मला एक सांगा, यांना पण काही काळ 95 ते 99 ज्यावेळेस भाजप शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळेस यांना काही कामं करता आली असती ना. कुठलं ह्या जे काही लोकांच्या मनामध्ये विष कालवण्याचं काम करतायत त्या व्यक्तीनं कुठला काही साखर कारखाना उभा केलाय, कुठली सूतगिरणी उभी केली, कुठली शिक्षण संस्था काढली, काय काम केलं मला सांगा ना. ठीक आहे बाबा, तुम्ही स्वतः नाही केलं, दुसऱ्यांची संस्था उभी करायला काही मदत केली? कधी शब्द खर्ची केला? काही विजन दाखवलं? अहो, साधी विकास सोसायटी काढली नाही पठ्ठ्यानी, दूध सोसायटी नाही, टरबूज खरबूज सोसायटी नाही, कापूस सोसायटी नाही, मजूर सोसायटी नाही. हे सोसायट्या तर त्यांना कळतच नसतील काय सोसायट्या. आणि नुसती उचलली जी लावली टाळ्याला. अरे, माणसांचे संसार उभा करायला डोकं लागतं, अक्कल लागते. धुडगूस घालायला मोडतोड करायला अक्कल लागत नाही. आज मात्र एका वेगळ्या पद्धतीनं ह्या लोकांच्या मनामध्ये आज सगळेजण आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदांनी नांदतोय ना. कुठं अडचण आहे? काही त्याच्या संदर्भामध्ये कुणाची वेगळी भूमिका आहे? आणि सारखं नाव सांगतात त्या योगीने असं केलं, योगीने तसं केलं, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी. ठीक आहे, त्यांनी केलं असेल. येवलेकरांनो, ती जी माहिती घ्या, त्यांनी काही भोंगे बंद केले, परंतु फक्त मशिदीवरचे भोंगे बंद नाही केले, मंदिरावरचे देखील लाऊडस्पीकर तिथं बंद झालेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपल्या इथं साईबाबाचं मंदिर शिर्डी किती दूर आहे? 35 किलोमीटर आहे ना. काकड आरती किती वाजता असती? 5 वाजता असती. सुप्रीम कोर्टाने किती वाजता माईक सुरू करायला सांगितलंय? 6 वाजता सांगितलंय. त्याच्या संदर्भामध्ये कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. आपल्या इथं रात्रीचं जागरण गोंधळ किती वाजता असतो? रात्रीच असतो ना. उद्याच्याला फतवा काढायचं म्हटलं तर 10 वाजता बंद करावं लागेल. त्याला कोण जबाबदार आहे? हरिनाम सप्ताह आपल्याकडे काही काही भागामध्ये असतो, रात्रीच असतो ना, का दिवसा असतो? वेगवेगळ्या प्रकारच्या कितीतरी कार्यक्रम आता बहुतेक ठिकाणी आपल्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उरूस चालू आहेत, जत्रा चालू आहेत की नाही? आणि त्याच्या संदर्भामध्ये तिथं ग्रामीण भागातल्या लोकांना एक सांस्कृतिक कार्यक्रम, थोडासा विरंगुळा म्हणून काही चांगले कार्यक्रम होतात, रात्रीच होतात ना. पोलीस त्याच्या संदर्भामध्ये जर कायदा सुव्यवस्था चांगली राहत असेल तर उत्सुक त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. जोपर्यंत संमतीनं सर्वांच्या तिथं चाललेलं आहे तोपर्यंत आपण थोडंसं डोळेझाक करतो की नाही? आणि मग असं असताना कशा करता वातावरण खराब करण्याचं काम चाललेलं आहे? आज डिझेलच्या किमती वाढत आहेत. कालच्या भाषणामध्ये डिझेलबद्दल काही सांगितलं? पेट्रोलच्या किमती वाढत आहेत, गॅस सिलेंडरच्या किमती वाढत आहेत. आम्ही आया बहिणींना गॅस सिलेंडर स्वस्तात मिळावा 1000 कोटी रुपयाचा टॅक्स आम्ही कमी केला, परंतु नंतर वरनं किमती वाढतायतच वाढतायत. माझ्या शेतकऱ्यांचा काही भागातला ऊस अजून जायचा शिल्लक आहे, काही बोलले त्याच्याबद्दल?
उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट आहे, काही त्याच्याबद्दल सांगितलं? अहो हे सकाळपासून जसे भुजबळ साहेब, पवार साहेब, आम्ही सगळेजण सभा घेत सुटतो, यांची सभा कधी संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर जरा हवा सुटल्यावर मग बाबाची सभा सुरू होणार. कधी दुपारी 2 वाजताची सभा यांची ऐकली का? कधी कष्ट घेतलेत? निव्वळ काहीतरी लोकांना बनवण्याचं काम करायचं, लोकांची दिशाभूल करण्याचं काम करायचं, हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राला परवडणारं नाही. आपलं महाराष्ट्र आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि सध्याचं राजकारण मात्र एका विचित्र दिशेने जाताना दिसतंय. याची खंत महाराष्ट्रातल्या अनेक नागरिकांना त्यांच्या मनामध्ये राजकीय स्वार्थापोटी ही मंडळी समाजामध्ये दरी पाडण्याचं काम जाणीवपूर्वक करतायत. याचा कुठेतरी विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर ज्यांनी फक्त आपली राजकीय दुकानदारी चालवण्याच्या करता केला, ती मंडळी आज आदरणीय शरदराव पवार साहेबांच्या त्यांना विचारतायत, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेत नाही? अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे विचारतायत आम्हाला, त्या मंडळींना मला सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं, राजर्षी शाहू महाराजांचं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त शरदराव पवार नावच घेत नाही, तर त्यांच्या विचारावर चालण्याचं काम आदरणीय पवारसाहेब करतात. या महामानवांचे विचार समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं, रुजवण्याचं आणि हे विचार घेऊन पुढे जाण्यासाठी समाजाला प्रेरित करण्याचं काम हे आदरणीय पवारसाहेब करतायत. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये, रक्तात आहे, श्वासात आहे, ध्यासात आहे. आमच्या नसामध्ये शिवाजी महाराज आहे. आणि कोण तुकडोजीराव आम्हाला विचारतो शिवाजी महाराजांच्या बद्दल? केवळ तोंड देखील नाव घेऊन आपली दुकानदारी चालवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज कधी काहींना समजलेच नाही आणि ते असंच वागत राहिले तर यापुढे देखील त्यांना शिवाजी महाराज समजणार नाही. ही सगळी नौटंकी. भाषण म्हणजे काय? ह्यांची नक्कल कर, त्यांची नक्कल कर, भुजबळ साहेबांची नक्कल कर, माझी नक्कल कर, त्या जयंत पाटलांची नक्कल कर. अरे नकलाकार आहे का भाषण करायला आले? सगळ्यांना सगळं काही बोलता येतं, परंतु काहीतरी बोलत असताना भान ठेवायचं असतं. कधी आमच्याकडनं देखील एखादा शब्द चुकला तर आम्ही माफी मागतो, ही आपली पद्धत आहे. आणि ह्यांनी मात्र सगळं सोडून द्यायचं आणि त्याच्यातनं जे काही चांगलं वातावरण आहे ते वातावरण गढूळ कसं होईल त्या पद्धतीचा प्रयत्न करायचा. ह्या गोष्टीचा विचार माझ्या येवलाकरांनी केला पाहिजे, नाशिककरांनी केला पाहिजे, महाराष्ट्रातल्या जनतेने केला पाहिजे, अशी माझी ह्या शिवसृष्टीच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, ह्याच्यातनं तुमच्या माझ्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही आहे. ह्याच्यातून तुमच्या मुलांना, तुमच्या मुलींना नोकरी त्या ठिकाणी मिळणार नाही आहे. इथलं वातावरण खराब झालं आणि देशामध्ये तो मेसेज गेला, जगामध्ये मेसेज गेला, तर प्रचंड करोडो रुपयाची गुंतवणूक करण्याच्या करता बाहेरचे लोक आल्याशिवाय आपल्या स्थानिक लोकांना काम मिळत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. गुंतवणूक करणारे बघतात कर्नाटकात काय चाललंय, गुजरातला काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय, उत्तर प्रदेशमध्ये काय चाललंय, बिहारमध्ये काय चाललंय, तामिळनाडूमध्ये काय चाललंय, तेलंगणात काय चाललंय, आंध्रात काय चाललंय. कुठं वातावरण चांगलं आहे, कुठं आपण हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला 2 पैसे त्याच्यातनं कमवता येतील. ते काय फक्त आपल्याला नोकऱ्या लावायला येत नाही, त्यांनाही 2 पैसे कमवायचेत. इथंही येवल्याच्या बाजारपेठेमध्ये कुणी दुकान काढलं तर 2 पैसे कमवण्याकरताच दुकान काढतात ना, का लोकांच्या सोयीकरता काढतात? मगाशी पैठणीच्या बद्दल सांगण्यात आलं. भुजबळ साहेबांनी लक्ष घालायच्या आधी काय पैठणीची अवस्था होती. आता मात्र कार्यक्रमात पैठणी पैठणी पैठणी, निवडणुकीत पैठणी पैठणी पैठणी. चालतंय की नाही? मग ती विधान परिषदेची निवडणूक असो किंवा नगरपालिकेची निवडणूक असो, आमच्या आया बहिणींना पैठण मिळतील, चला बरं आहे.
ज्याच्याकडे आहे तीच देईल ना, ज्या गरीबाकडे नाही ती काय देणार आहे? मित्रांनो, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु त्याचा नीटपणे तुम्ही विचार करा. आज पवारसाहेब मोठ्या मोठ्या उद्योगपतींना किंवा उद्धव ठाकरे साहेब मोठ्या उद्योगपतींना, आमचे सुभाष देसाई असतील, आमचे भुजबळ साहेब असतील, आम्ही ज्यावेळेस त्यांना रेड कार्पेट टाकतो ते आम्हाला विचारतात, हे राज्य आम्हाला इतक्या इतक्या सवलती देणार आहे, तुम्ही काय सवलती देणार? हे राज्य आम्हाला जमीन इतकी देणार आहे, तुम्ही काय देणार आहे? आता परवा भुजबळ साहेब आपण तिरुपतीचं एक चांगल्या पद्धतीनं मंदिर मला वाटतं नव्या मुंबईमध्ये करतायत, त्याच्याकरता 1 रुपया नामात्र दराने आम्ही जागा दिली. परंतु तिथं मोठं मंदिर झालं तर कित्येक भाविक त्या ठिकाणी येतील. आपण साईबाबाला बघतो ना, किती प्रचंड विमानं तिथं उतरतात, त्याच्यातनं तिथली परिस्थिती बदलत चालली की नाही? हे करावं लागतं. लोकांना भडकून प्रश्न सुटत नाहीत बाबांनो, आणि त्याच्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टी अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. देशाची राज्यघटना तयार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. हे काम पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला, एवढं प्रचंड काम तुम्ही इतक्या कमी वेळात कसं पूर्ण केलं? यावेळेस बाबासाहेबांनी एकच उत्तर दिलं, माझ्यासाठी हे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी फार आधीच सोपं करून ठेवलं. त्यांचं सुराज्य मी डोळ्यासमोर ठेवलं आणि त्याप्रमाणे विचार करत गेलो, त्यामुळंच एवढं प्रचंड काम मी सहज पेलू शकलो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे. आणि इथं काय चाललंय, कशा पद्धतीनं चाललंय? मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कधी श्रद्धाळू त्या ठिकाणी होते, पण ते अंधश्रद्धाळू नव्हते. लढाईवर मोहिमेवर जाताना महाराजांनी कधी मूर्त पाहिला नाही. उलट महाराजांनी जास्तीत जास्त मोहिमा अमावस्येच्या रात्री फत्ते केलेले आहेत, मोठे मोठे किल्ले मिळवलेले आहेत, पण पूजापाठ कर्मकांडात ते कधी गुंतले नाहीत आणि त्यांच्या रयतेला सुद्धा देखील त्यांनी कधी त्या ठिकाणी गुंतवलं नाही. हा इतिहास आपल्या समोर आहे. आणि त्याच्यामुळं आपण वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांचा आदर केला पाहिजे. मस्जिद असेल, मंदिर असेल, वेगवेगळ्या प्रकारचं चर्च असेल किंवा कुठलंही महत्त्वाचं श्रद्धेचं स्थान असेल, त्या बाबतीमध्ये आपण तिथं आदरानेच माथा टेकला पाहिजे. त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण अशा प्रकारे लोकांना बनवण्याचं आणि बिघडवण्याचं आणि फसवण्याचं हे काम मात्र कृपा करून कुणी करता कामा नये. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. त्याच्यातच तुमचं माझं भलं आहे. त्याच्यातच महाराष्ट्र देशातलं एक प्रगत राज्य म्हणून ओळखलं जाणार आहे. त्याच्यातनंच देशातलं औद्योगिकदृष्ट्या आणि एकंदरीत रोजगार देणारं किंवा शेतीच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारं, दूध व्यवसायामध्ये, कुक्कुट व्यवसायामध्ये पहिल्या क्रमांकावर असणारं, ह्या तुमचा माझ्या राज्याचा नंबर ठेवायचा असेल तर तुम्हाला मला शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा ठेवावाच लागेल. त्याच्यामध्ये एकमेकाच्या बद्दल आपण आपलेपणाने वागावंच लागेल. ह्याच पद्धतीनं आपण गेलो तरच पुढची पिढी ही जर भलं होणार आहे, ही आपण खुणगाट मनाशी कायमची बाळगा, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि भुजबळ साहेब, तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा शिवसृष्टीचा कार्यक्रम ह्या परिसरामध्ये आयोजित केलेला आहे. लवकरात लवकर ती शिवसृष्टी पूर्णत्वाला जावी आणि त्याच्यातनं तरुण पिढीला देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय होता, महाराजांनी कशा पद्धतीनं दूरची दृष्टी दाखवली, त्यांची प्रेरणा घेऊन आमची पुढची पिढी देखील अतिशय तडफेने स्वतःच्या पायावर उभं राहील, अशा प्रकारची खात्री बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.